नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघूयात एका विशिष्ट घटकाबद्दलची माहिती, ज्या घटकाचं नाव आहे पेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड लिंकेज इन द प्रोटीन. प्रोटीनमध्ये असलेला पेप्टाइड बॉन्ड, प्रोटीनमध्ये असलेले पेप्टाइड लिंकेज याच्याबद्दलची माहिती आज आपल्याला घ्यायची आहे. ओके, आता काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो, ऐका. समजा आता आपण जेव्हा प्रोटीन खातो, प्रोटीन आपण जेव्हा खातो, हा प्रोटीन आहे, हा प्रोटीन आपण खाणार, हा आपल्या पोटात जाणार आणि आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर ह्याचं ब्रेकडाऊन होतं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. हा प्रोटीन कुठे गेला हो? हा प्रोटीन गेला आपल्या स्टमकमध्ये. हा प्रोटीन कुठे गेला? आपल्या डिओडनममध्ये. बघा, तुम्ही जेव्हा प्रोटीन खाता, हा खाल्लेला प्रोटीन तुमच्या पोटामध्ये गेला. पोटामध्ये कुठे गेला? तुमच्या जठरामध्ये, तुमच्या स्टमकमध्ये गेला, तुमच्या डिओडनममध्ये गेला. डिओडनम म्हणजे काय? लहान आतड्याचा एक भाग आहे. लहान आतडे त्याचा एक भाग, त्याला आपण डिओडनम असं म्हणतो. आणि जेव्हा तुमच्या स्टमकमध्ये हे प्रोटीन जातं तेव्हा स्टमक काय करतं? पेप्सिन नावाचा हार्मोन सिक्रीट करतं. जेव्हा तुम्ही खाल्लेला प्रोटीन तुमच्या स्टमकमध्ये डिओडनममध्ये जातं तेव्हा तुमचा जो स्टमक आहे पेप्सिन नावाचा हार्मोन तयार करतो, पेप्सिन नावाचा एन्झाईम तयार करतो. पेप्सिन इज ए एन्झाईम. आणि हा पेप्सिन काय करतो? ह्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतो आणि प्रोटीनचं रूपांतर करतो पॉलीपेप्टाइडमध्ये. पॉलीपेप्टाइडमध्ये ऐका नीट, मी काय सांगतोय. जेव्हा आपण प्रोटीन खातो, प्रोटीन जेव्हा आपल्या पोटामध्ये जातं, आपल्या स्टमकमध्ये जातं, आपल्या डिओडनममध्ये जातं, तेव्हा तुमच्या स्टमकमध्ये काय होतं? तुमच्या स्टमकमध्ये पेप्सिन नावाचा एन्झाईम तयार होतो आणि पेप्सिन नावाचा एन्झाईम जो सिक्रीट होतो किंवा तयार होतो, तो काय करतो? तुमच्या ह्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतो आणि त्याचं रूपांतर पॉलीपेप्टाइडमध्ये, आणि पुन्हा ह्या पॉलीपेप्टाइडचं रूपांतर अल्फा अमायनो ॲसिडमध्ये होतं. अल्फा अमायनो ॲसिडमध्ये होतं. बघा, हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे प्रोटीनचं ब्रेकडाऊन झालं पॉलीपेप्टाइडमध्ये आणि पॉलीपेप्टाइडचं ब्रेकडाऊन झालं अल्फा अमायनो ॲसिडमध्ये. याचा अर्थ प्रोटीन हा कशापासून बनलेला आहे? अल्फा अमायनो ॲसिडपासून बनलेला आहे. मला दुसरं काही सांगायचं नाही, मला फक्त एक वाक्य सांगायचं आहे. प्रोटीन हा कशापासून बनलेला आहे? प्रोटीन हा बनलेला आहे अल्फा अमाइनो एसिड. प्रोटीन किससे बन जाता है मेरे भाई और बहनों? प्रोटीन बन जाता है अल्फा अमाइनो एसिड से. हाँ, जेव्हा हे अल्फा अमाइनो एसिड एकमेकाला जोडतात, असे असंख्य अल्फा अमाइनो एसिड जेव्हा एकमेकाला जोडतात तेव्हा त्या ठिकाणी प्रोटीन तयार होतो. बाबांनो, हा प्रोटीन कशापासून बनलेला आहे? हा प्रोटीन बनलेला आहे अल्फा अमाइनो ॲसिड पासून. आणि हे अल्फा अमाइनो ॲसिड एकमेकाला पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्याने जोडलेले असतात. हे या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे. समजा हा कोण आहे? अल्फा अमाइनो ॲसिड. हा कोण आहे? अल्फा अमाइनो ॲसिड. हे दोघं जोडणार एकमेकाला. ह्या कोण आहे? अल्फा अमाइनो ॲसिड. हे जोडणार एकमेकाला. हा कोण आहे? अल्फा अमाइनो ॲसिड जोडणार एकमेकाला. हा कोण आहे? अल्फा अमाइनो ॲसिड जोडणार एकमेकाला. कळण्यासाठी काढलं, काल्पनिक आकृती. काल्पनिक आहे बाबा, हे सगळे अल्फा अमाइनो ॲसिड्स आहेत आणि हे सगळे अल्फा अमाइनो ॲसिड्स एकमेकाला जोडण्याचं काम कोण करतं हे कळण्यासाठी ही आकृती तुमच्यासमोर मी मांडलेली आहे. लक्षात ठेवा, हे सगळे अल्फा अमाइनो ॲसिड एकमेकाला जोडण्याचं काम कोण करतं? पेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड 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 बॉन्ड, पेप्टाइड 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 बॉन्ड, पेप्टाइड 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 बॉन्ड झालं. म्हणजे पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्याने अल्फा अमाइनो ॲसिड हे एकमेकाला जोडले जातात. अल्फा अमाइनो ॲसिडला एकमेकाला जोडण्याचं काम कोण करतं? पेप्टाइड बॉन्ड. मग हा पेप्टाइड बॉन्ड, हे पेप्टाइड लिंकेज नेमकं कसं असतं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. हे कळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा माहीत असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा भाग तुमच्यासमोर पहिल्यांदा सांगितला. एक वाक्य, ए पोरांनो, एक वाक्य, ए मुलांनो, एक वाक्य, ए पोरांनो, एक वाक्य. लक्षात ठेवा, प्रोटीन्स हे अल्फा अमाइनो ॲसिडपासून बनलेले असतात आणि प्रोटीनमध्ये हे अल्फा अमाइनो ॲसिड एकमेकाला पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्याने जोडलेले असतात.
मग हे पेप्टाइड बॉन्ड कसा असतो त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. बस एक वाक्य कधीच विसरायचं नाही. प्रोटीन हे अल्फा अमायनो ॲसिड पासून बनलेले असून हे अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्याने पेप्टाइड लिंकेजच्या साहाय्याने जोडलेले असतात. हे वाक्य कधीच विसरायचं नाही. भूल ना जाना प्रोटीन बनलेला असतो अल्फा अमायनो ॲसिड पासून. हे अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला जोडलेले असतात पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं. फार सोपं आहे, फक्त लक्षात घ्यायचं आहे. आता मग पेप्टाइड बॉन्ड कसा होतो, का होतो त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. बरोबर आहे, ठीक आहे. बघा ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा आपण बघूयात पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय. पेप्टाइड बॉन्ड पेप्टाइड लिंकेज हे नेमकं काय आहे. पहिल्यांदा एक वाक्य तुम्हाला सांगतो मी. बाबांनो, पेप्टाइड बॉन्ड कुणाला म्हणतात लिहितो पहिल्यांदा मी इथं. पहिल्यांदा ते लिहितो. पेप्टाइड बॉन्ड पेप्टाइड लिंकेज नेमकं कशाला म्हणतात बघा. व्हॉट इज द पेप्टाइड बॉन्ड, व्हॉट इज द पेप्टाइड लिंकेज. हां हे पहा, COONH ह्याला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड. COONH. आणि हा कोण आहे, अमाइड आहे, सेकंडरी अमाइड आहे. केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये हा कोण आहे, सेकंडरी अमाइड आहे. लिहू का, सेकंडरी अमाइड. इथं NH2 असेल तर प्रायमरी अमाइड, इथं NH असेल तर सेकंडरी अमाइड, इथं N असेल तर टर्शियरी अमाइड. बाबा हे अमाइड आहे. अमाइड कुठल्या प्रकारचा आहे, सेकंडरी अमाइड. हे तुम्हाला माहिती असावं. ओके. COONH याला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड, याला म्हणतात पेप्टाइड लिंकेज. आणि एक लक्षात घ्या तुम्ही की हा पेप्टाइड बॉन्ड नेमका आहे कोण केमिकली, हा अमाइड आहे. अमाइड प्रकारचा कंपाऊंड आहे. अमाइड कसा असतो, RCOONH सेकंडरी अमाइड. तर हा सेकंडरी अमाइड आहे, संपलं. आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण दोन अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला जोडतो, तुम्हाला माहित आहे प्रोटीनमध्ये काय पॉलीपेप्टाइड. आणि पॉलीपेप्टाइड चेन कशापासून बनले, अल्फा अमायनो ॲसिड. आणि हे सगळे अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला जोडलेले आहेत. हे अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला कशाच्या साहाय्याने जोडलेले आहेत आपल्याला माहित आहे, पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं, पेप्टाइड लिंकेजच्या साहाय्यानं. समजा आपण दोन अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला जोडले, काय तयार होईल, डायपेप्टाइड. आपण जेव्हा दोन अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्याने जोडतो तेव्हा त्या ठिकाणी डायपेप्टाइड तयार होतं. हे नीट लक्षात घ्यायचं पोरांनो. ऐका बघा, पहिल्यांदा आपण तयार करू डायपेप्टाइड. अतिशय सोपे कन्सेप्ट आहे, व्यवस्थित तुमचं तुम्ही लक्षात घ्या. डाय म्हणजे दोन, पेप्टाइड बॉन्ड एकच आहे पण दोन अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत. आपण जेव्हा दोन अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्याने जोडतो तेव्हा त्या ठिकाणी डायपेप्टाइड तयार होतो. डाय म्हणजे दोन अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्याने जोडायचं. आपण उदाहरण घेऊ, लक्षात येईल. ओके बघा, पहिला अल्फा अमायनो ॲसिड इथं लिहू आपण H, इथं लिहूयात आपण COO आणि H. इकडे आपण लिहूयात NH2 आणि इकडे लिहूयात आपण H. ह्याचं नाव आहे ग्लायसिन. हा तुमचा कोण आहे, अल्फा अमायनो ॲसिड. आणि या अल्फा अमायनो ॲसिडचं नाव काय, ग्लायसिन नाव आहे. उदाहरण घेतलं आपण डायरेक्ट, इथं H घेतलं की ग्लायसिन आणि इथं CH3 घेतलं की आल्या नाही. आणि तुम्हाला माहित आहे 20 अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत. कशातलं उदाहरण घेतलं. आता हा एक अल्फा अमायनो ॲसिड, अजून एक घेऊ आपण अल्फा अमायनो ॲसिड H, NH, CH, CH3, C डबल बॉन्ड O आणि इथं OH. इथं CH3 आहे, ह्याचं नाव आहे आलियानाइन. कारण आलियानाइन हा अल्फा अमायनो ॲसिड, नाव ग्लायसिन. हा सुद्धा अल्फा अमायनो ॲसिड, नाव आलियानाइन. आता किती अल्फा अमायनो ॲसिड्स, दोन. कोणते कोणते, ग्लायसिन आणि आलियानाइन नावाचे. ह्या दोघांना आपण जोडूया. कशानं, पेप्टाइड बॉन्डनं. म्हणजे तयार काय होईल, डायपेप्टाइड. जेव्हा आपण दोन अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला जोडतो तेव्हा त्या ठिकाणी डायपेप्टाइड तयार होतं. When two alpha amino acids are joined or attached to each other by peptide bond, then there is formation of, then dipeptide is formed. कसं तयार होतं तेच या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. व्यवस्थित समजून घ्या. बघा आता इथं काय होईल, H इथला OH, हो का, हा भाग निघून जाईल. H2 निघून गेला. हां इथे लिहू
H2O निघून गेला, मग इकडचा अल्फा अमायनो ऍसिड इकडचा अल्फा अमायनो ऍसिड हे दोन्ही अल्फा अमायनो ऍसिड काय होतील एकमेकाला जोडतील. याच्यामधला वॉटर मॉलिक्यूल निघून गेला आणि हे दोन्ही भाग एकमेकाच्या जवळ आले. हा निघून गेला, हे जवळ आले. समजलं का? बघा कसं येईल हो का. NH2 ला NH2 C हे H C डबल बॉन्ड O हां NH हां C H CH3 C डबल बॉन्ड O OH. बघा दिसते का? बघा दिसते का? ओके दिसतंय. चला आता हे जे आहे हे डायपेप्टाइड आहे हो का. हा तुमचा पेप्टाइड बॉन्ड आहे. C डबल बॉन्ड O NH हा पेप्टाइड बॉन्ड आणि या पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्याने इकडचा अल्फा अमायनो ऍसिड आणि इकडचा अल्फा अमायनो ऍसिड असे दोन अल्फा अमायनो ऍसिड आपण एकमेकाला जोडले. तुम्हाला माहित आहे बाबा, आपण जेव्हा दोन अल्फा अमायनो ऍसिड्स एकमेकाला जोडतो पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं, तेव्हा त्या ठिकाणी डायपेप्टाइड तयार होतं. व्हेन two alpha amino acids are joined to each other by the peptide bond, then there is formation of a dipeptide. In this case, there are two alpha amino acids. The first one is the glycine, the second one is the alanine, and these two alpha amino acids are joined to each other by peptide bond. There is formation of dipeptide, and this dipeptide is called as the glycylalanine. Glycylalanine is formed, which is the dipeptide. मग तुम्ही डायपेप्टाइड घेतलात, मग आता तुम्ही काय करा, ट्रायपेप्टाइड घ्या, टेट्रापेप्टाइड घ्या, पेंटापेप्टाइड घ्या, हेक्सापेप्टाइड घ्या. दोन अल्फा अमायनो ऍसिड जोडल्यावर डायपेप्टाइड तयार होतो. तीन अल्फा अमायनो ऍसिड जोडल्यावर ट्रायपेप्टाइड तयार होतो. चार अल्फा अमायनो ऍसिड जोडल्यावर टेट्रा पेप्टाइड तयार होतो. पाच अल्फा अमायनो ऍसिड जोडल्यावर पेंटा पेप्टाइड तयार होतो. सहा अल्फा अमायनो ऍसिड जोडल्यावर हेक्सा पेप्टाइड. डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड, टेट्रापेप्टाइड, पेंटापेप्टाइड, हेक्सापेप्टाइड. डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड, टेट्रापेप्टाइड, पेंटापेप्टाइड, हेक्सापेप्टाइड. किती घेतले तुम्ही अल्फा अमायनो ऍसिड त्याच्यावरती डिपेंड आहे. हे करून दाखवलं पुस्तकात आपल्या. बाबांनो, जेव्हा तुम्ही दोन अल्फा अमायनो ऍसिड घेता तेव्हा त्या ठिकाणी डायपेप्टाइड तयार होतं रे बाबांनो, पुरांनो. जेव्हा तीन अल्फा अमायनो ऍसिड एकमेकाला जोडता पेप्टाइड बॉन्डनं ट्रायपेप्टाइड तयार होतं रे पुरांनो. जेव्हा तुम्ही चार अल्फा अमायनो ऍसिड एकमेकाला जोडता पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं टेट्रापेप्टाइड तयार होतं रे पुरांनो. जेव्हा पाच अल्फा अमायनो ऍसिड तुम्ही एकमेकाला जोडता पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं पेंटापेप्टाइड तयार होतं रे पुरांनो. आणि जेव्हा तुम्ही सहा अल्फा अमायनो ऍसिड एकमेकाला जोडता पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं तेव्हा हेक्सापेप्टाइड तयार होतं. झालं. किती अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत? दोन डायपेप्टाइड, तीन ट्रायपेप्टाइड, चार टेट्रापेप्टाइड, पाच पेंटापेप्टाइड, सहा हेक्सापेप्टाइड. आपल्याला बघायचं आहे पॉलीपेप्टाइड. पॉली म्हणजे 10 पेक्षा जास्त पाहिजे. 10 पेक्षा जास्त पाहिजे. जर 10 पेक्षा जास्त अल्फा अमाइनो एसिड असतील तर त्याला म्हणतं पॉलीपेप्टाइड. पॉलीपेप्टाइड बनने के लिए कितनी अल्फा अमाइनो एसिड चाहिए? बोलो मेरे भाई और बहनों, अगर आपको पॉलीपेप्टाइड बनना है तो कितने अल्फा अमाइनो एसिड चाहिए? 10 से ज्यादा चाहिए. चाहिए क्या नहीं चाहिए? बोलो चाहिए क्या नहीं चाहिए? जोर से बोलो, चाहिए क्या नहीं चाहिए? चाहिए, चाहिए ही चाहिए. बघ आता कसं होतं पॉलीपेप्टाइड वगैरे. या ठिकाणी CONH बॉन्ड किंवा C डबल बॉन्ड व NH बॉन्ड ह्याला आपण पेप्टाइड बॉन्ड म्हणतो, ह्याला पेप्टाइड लिंकेज म्हणतो. नेमकं पेप्टाइड बॉन्ड कोण आहे? हे आहे पेप्टाइड बॉन्ड. यही है वो पेप्टाइड बॉन्ड जिसके बारे में हम माहिती लिहिलं. C डबल बॉन्ड व NH म्हणजे पेप्टाइड. CONH म्हणा, C डबल बॉन्ड व NH म्हणा, दोघांचा अर्थ एकच आहे. आणि तुम्हाला आता सांगितलं मी, जर त्या ठिकाणी अल्फा अमायनो ऍसिडची संख्या 10 पेक्षा जास्त असेल, इफ अल्फा अमायनो ऍसिड्स आर मोर दॅन 10, अल्फा अमायनो acids, if they are more than 10, that is called as polypeptide. आता पॉलीपेप्टाइड म्हणायचं आहे म्हणजे किती पाहिजे अल्फा अमायनो ऍसिड? 10 पेक्षा जास्त पाहिजे. आता आपण पॉलीपेप्टाइड तयार करू. आणि तुम्हाला माहित आहे पॉलीपेप्टाइड मध्ये काय असतं? अल्फा अमायनो ऍसिड एकमेकाला पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं, पेप्टाइड लिंकेजच्या साहाय्यानं जोडलेले असतात. हे आपल्याला माहिती आहे, सांगायची गरज नाही. आता उदाहरण घेऊ, लक्षात येईल पॉलीपेप्टाइडचं. आपण एक जनरल स्ट्रक्चर काढू. बघा,
बघा इथंच काढतो दोन्ही, एकदाच काढतो मी, पहा NH2 CH, इथं R काढतो, जनरल R काढतो, C डबल बॉन्ड O OH प्लस H NH, हां CH, इथं R डबल काढू आपण, ठीक आहे. चल C डबल बॉन्ड O OH, हा दुसरा, अजून एक घेऊ आपण, 3 घेऊ, फक्त 3 घेऊ आपण, H NH CH R ट्रिपल डॅश C डबल बॉन्ड O OH, ठीक आहे. आता काय करू आपण, H आणि OH काढा, H2 निघून गेला आहे का, मग हे दोन्ही एकमेकाला जोडा, हो का, दिस इज द पेप्टाइड बॉन्ड आहे का. H आणि OH काढा, हेच करू सर, हे जोडा एकमेकाला, हो का, पेप्टाइड बॉन्ड, दिस इज द पेप्टाइड बॉन्ड, मोठा दाखवलं पेप्टाइड बॉन्ड CONH, हो का, हा संपूर्ण जो आहे दिस इज द पेप्टाइड बॉन्ड, CONH, दिस इज द पेप्टाइड बॉन्ड, दिस इज द पेप्टाइड बॉन्ड, ह्याला म्हणायचं पेप्टाइड बॉन्ड, ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे C डबल बॉन्ड ओ NH आहे लिंकेज, किंवा C डबल बॉन्ड ओ NH बॉन्ड आहे, हा पेप्टाइड बॉन्ड आहे बाबा, ह्याला पेप्टाइड बॉन्ड म्हणतो आपण. आता ह्याला पॉलीपेप्टाइड, इथं काय करू आपण, हो का, NH आणि हे असंच इकडे कंटिन्यू आहे, असे अनेक जोडलेले असतील, इथं काय करू आपण, हे OH काढू आणि अशाच प्रकारचे इकडे असंख्य असतील. आपण दाखवलं 1 2 3, पण असे इकडे बी असंख्य आहेत आणि इकडे बी असंख्य आहेत. आपण दाखवताना बक्कल दाखवायची गरज नाही, दाखवताना एवढं दाखवा, इकडे पुन्हा टिंब 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 करा, म्हणजे असं बक्कल आहे इकडे पण टिंब 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 करा, म्हणजे इकडे बी बक्कल तिकडे बी बक्कल, म्हणजे हा पॉलीपेप्टाइड झाला. मग आता मला सांगा याच्यामध्ये, हो का, इथं CHR आहे पाहिजे, CHR आहे का, इथं बी काय CHR आहे का, इथं पण CHR आहे, इथं पण CHR आहे, इथं पण CHR आहे, अशा असंख्य असतील. आणि हे जे CHR आहे हे तुमचं पॉलीपेप्टाइड चेन, आणि या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये जो CHR घटक आहे, CHR, आणि दिस इज कॉल्ड ॲज अमायनो ॲसिड रेसिड्यू, अमायनो ॲसिड रेसिड्यू म्हणतात त्याला, काय म्हणतात, अमायनो ॲसिड रेसिड्यू. बघा हे जे तुमचं पॉलीपेप्टाइड चेन आहे, या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये जो भाग आहे, हो का, हा भाग, हो का, हे दाखवू CHR, हो का, हे बी काय CHR, ओके, हे बी काय CHR, हा जो घटक आहे ह्या घटकाला आपण एक विशिष्ट नाव दिलं, काय म्हटलं त्याला, अमायनो ॲसिड रेसिड्यू, अमायनो ॲसिड रेसिड्यू, अमायनो ॲसिड रेसिड्यू. आणि एक लक्षात घ्या, पॉलीपेप्टाइड चेनमध्ये अमायनो ॲसिड रेसिड्यू हे एकमेकाला पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं जोडले जातात. हा कोण आहे, अमायनो ॲसिड रेसिड्यू, हा कोण आहे, अमायनो ॲसिड रेसिड्यू, हे बी अमायनो ॲसिड रेसिड्यू, हे बी अमायनो ॲसिड रेसिड्यू, हे जोडले हो एकमेकाला, कशानं, पेप्टाइड बॉन्डनं. म्हणून अमायनो ॲसिड रेसिड्यूज आर अटॅच्ड, जॉइंड, कनेक्टेड टू इच अदर बाय द पेप्टाइड बॉन्ड. आणि लक्षात ठेवा तुम्ही, ह्या तुमच्या पॉलीपेप्टाइडमध्ये अशा प्रकारचे किंवा प्रोटीन्समध्ये असलेले अमायनो ॲसिड रेसिड्यू किती असतात, 100पेक्षा जास्त असतात. दे आर मोर दॅन 100, दे आर मोर दॅन 100, झालं, मोर दॅन 100. हे वाक्य आपण त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे बाबांनो. हे CHR जो रेसिड्यू आहे, बघा प्रोटीन्स हे कोण आहे, प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड्स, हे सर्वांना माहित आहे, प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड्स. आणि ज्याच्यामध्ये हे CHR रेसिड्यू किती असतात, मोर दॅन 100, मोर दॅन 100. आणि दे आर अटॅच्ड, they are attached by peptide bond, peptide linkage, peptide bond, peptide linkage. काय बी म्हणा पोरांनो, चलते रे बाबा. अरे बाबा, प्रोटीन्स हे पॉलीपेप्टाइड आहेत, प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड्स. आणि प्रोटीनमध्ये CHR म्हणजे अमायनो ॲसिड रेसिड्यू, CHR अमायनो ॲसिड रेसिड्यू किती, 100पेक्षा जास्त आहेत, 100पेक्षा जास्त आहेत. आणि ते एकमेकाला पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं जोडलेले आहेत. प्रोटीनमध्ये अमायनो ॲसिड रेसिड्यू असतात 100पेक्षा जास्त, जे पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं जोडलेले असतात. प्रोटीन्स म्हणजे पॉलीपेप्टाइड, पॉलीपेप्टाइड, पॉलीपेप्टाइड. सगळं आपल्या समोर आहे, वेगळं काय सांगायचं रे पुराण तुम्हाला, हे सगळं बघा तुमच्या समोर आहे. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो बाबा,
अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो, तुम्हाला कळालंय. CHR ला काय म्हणतात? अमायनो ॲसिड रेसिड्यू म्हणतात. आणि हे अमायनो ॲसिड रेसिड्यू कशाला जोडलेले असतात? पेप्टाइड बॉन्डनं. पेप्टाइड बॉन्ड म्हणजे कोणता? C डबल बॉन्ड ONH, 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 C डबल बॉन्ड ONH. समजतंय? आणि तुमचा जो पॉलीपेप्टाइड चेन असते त्या पॉलीपेप्टाइड चेनला 2 टोकं असतात. आता बघा, हिकडच्या टोकाला NH2 ग्रुप फ्री असतो आणि हिकडच्या बाजूला C डबल बॉन्ड OH ग्रुप फ्री असतो. आता शेवटला लास्ट असेल ना कुठं होणार, मग मी ह्याला बंद करतो, मी इथंच NH2 करतो. ह्याला NH2 करतो कळण्यासाठी. हे करून NH2, ह्याला मी ते NH2 करतो आणि इथंच करतो. बघा इथं सॉरी चला, ज्या बाजूला अमायनो ग्रुप फ्री आहे त्याला म्हणतात एन टर्मिनल. बघा, पॉलीपेप्टाइड चेनच्या ज्या टोकाला, ज्या एंडला, ज्या बाजूला फ्री NH2 ग्रुप आहे, बघा इथं फ्री NH2 ग्रुप आहे, त्याला म्हणतात एन टर्मिनल. या पॉलीपेप्टाइड चेनच्या ज्या टोकाला, ज्या एंडला, ज्या बाजूला COOH ग्रुप म्हणजे फ्री COOH ग्रुप असतो त्याला म्हणतात C टर्मिनल. 2 टोक असतात. पॉलीपेप्टाइड चेनला 2 टोक असतात. एक टोक एन टोक, एक टोक C टोक, एन टोक C टोक, एन टोक C टोक, एन टोक C टोक, एन टोक C टोक. 2 टोक आहे. एक एन टोक, एक C टोक, एक एन टर्मिनल, एक C टर्मिनल, एन टर्मिनल, C टर्मिनल, एन टर्मिनल, C टर्मिनल, एन टर्मिनल, C टर्मिनल. मग आता एन टर्मिनल कुठलं? पॉलीपेप्टाइडच्या ज्या टोकाला फ्री NH2 ग्रुप असतो